हॅलो फ्रेंड्स, हा 3 टायरचा केक होता आणि तो ना 2 kg मध्ये बनवायचा होता आणि याचा फ्लेवर होता कसाटा फ्लेवर। पण यात मी पूर्ण प्रोसिजर दाखवली आहे, तर बघा कसं वाटतंय डिझाईन पूर्ण बनवलेलं। यात नेहमीप्रमाणे केक बेक करून घेतलेत आणि क्रीम बीट करून जसं कलर वाईज सेपरेशन करून पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतले आणि मग लेअरिंगच्या प्रोसिजरला सुरुवात केली। हा कसाटा फ्लेवर असल्यामुळे याचा बेसचा जो आहे भाग त्याच्यामध्ये मी बटरस्कॉच फ्लेवर वापरला आहे। त्यानंतर सेकंड लेयरला स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि एकदम फायनल लेयरला आहे पायनॅपल आणि फिलिंगसाठी मी टूटी फ्रूटी, ड्रायफ्रूट्स आणि चोको चिप्सचा वापर केलेला आहे। याच्या वापरामुळे एकतर केकचा रिचनेस खूप वाढतो आणि प्रत्येक बाईटमध्ये खाताना वेगळीच मजा येते। केकच्या तिन्ही लेअरमध्ये मी ही सेम प्रोसिजर केलेली आहे, ती बघा कशी केली आहे। अशा प्रकारे मी तिन्ही बेससाठी क्रम कोट कंप्लीट करून घेतला। फायनल फिनिशिंगसाठी मी पर्पल कलर डार्क टू लाईट अशा शेड वापरून तिन्ही बेस कंप्लीट करून घेतले। त्यानंतर लास्ट लेअरमध्ये डावल्सचा वापर करून मी पुढच्या लेयर्स त्याच्यावर अरेंज करून घेतल्या। अशा तिन्ही लेअर मी सेट करून घेतल्या केकसाठी। आणि तिन्ही लेअर स्टिफ झाल्यानंतर मी फायनल डेकोरेशनला स्टार्ट केलं। त्याच्यामध्ये रोजेट्स नोझल्सचा वापर करून मी बेससाठी बॉर्डर डिझाईन्स करून घेतल्या। आता नंतर डेकोरेशनसाठी मी 2 कलरमध्ये बटरफ्लाईज यूज केले आणि स्प्रिंकलरचा वापर केलाय आणि या डेकोरेशनला अधिक गेटअप आला तो जिप्सी फ्लावर्समुळे। हे डिझाईन मी पूर्ण करून घेतलं। डिझाईन आवडलं तर लाईक करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।